नर्मदे हर सकाळचे 6 वाजलेत आणि इकडं स्नानासाठी सगळेजण आलेत। आज आपली मैयाची आरती थेट तीरावरती झाली आणि सकाळचे 6:30 वाजलेत। खूप प्रसन्न वाटतंय, थंडी चांगल्या प्रकारे आहेच आणि आपले बाबाजी पुढे चाललेत आरती करून। काल आपण या ठिकाणी मुक्काम केलाय। आता आपल्याला थोड्याच वेळात तिथून बालभोग करून निघायचंय। तुम्हाला मंदिर परिसर दाखवलाय आणि हे इकडं मंदिर नर्मदे हर ओम नमः शिवाय। नर्मदे हर सकाळचे 7:30 वाजले आणि आपण आश्रमातून प्रस्थान केले। कपास्थल या गावातून आपण पुढे चाललोय। साडे 8 वाजलेत। एक अन्नक्षेत्र आहे इकडे, परंतु यांनी मस्त छान असा बोर्ड लिहिला आहे का इथून पुढला प्रवास कसा असेल। किनाऱ्यावरून चालतोय आपण आता सध्या। विमलेश्वर 6 किलोमीटर, खेडीघाट 12 किलोमीटर, बडभाऊ 12, कोठावा 22 आणि चवन ऋषी आश्रम इथून 26 किलोमीटर आहे। ज्यावेळेस असं बोर्ड भेटते त्यावेळेस चालायला अजून सोपं जाते, माहिती असेल तर। नर्मदे हर नर्मदे हर। दर्शन किया जाना है 10-12 रात में काही मन कहां से आया नहीं। जय भगवान नर्मदे हर। नर्मदे हर या ठिकाणी आपण बालभोग घेतलाय आणि पुढे प्रवासाला निघलोय। नर्मदे हर। रस्त्याने आलोय आपण, इकडं ही चौक लागतोय आणि इकडं निघालोय पुढे बाजूला। 10 वाजल्यात। आपण रतनपूर गावातून चाललोय। बाबाजी रास्ता कौन सा गाँव है? रामगढ़। रामगढ़ आगे गौशाला में सब गए नजदीक है। तर रामगढ़ मध्ये पोहोचलोय आपण। इथे एक गोशाळा आहे, तिकडे आपण थांबणार आहे दुपारसाठी। आपले सगळे परिक्रमावासी इकडे थांबले। माताराम नर्मदे हर। હું તો હર સાલ આવો અને ભૈયા મેલી તાર
रामगड ह्या गावातून चाललेलो आहे आपण. बाबांनी आवाज दिलता म्हणले थांबा नर्मदे हर. लो तीन जन वाटी लीजो माताराम नर्मदे हर. यार मत थोड़ा माता बात फेरो. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे यार मत थोड़ा माता बात फेरो. मैया के मांगेल छे अपन जो. बाबा जी पैर मत छो. नहीं नहीं बाबा पैर छेंगे मैया के पैर छीरे हम तो. हाँ ठीक है. नर्मदे हर. नर्मदे हर. मैया के पैर छीते हमको मैया के. आज आपला परिक्रमेचा 43वा दिवस आणि सकाळीच आपण बंगाली बाबा धुवाटिया इथल्या आश्रमातून निघून आता आपण पोहोचलोय रामगड इथल्या गोशाळेत. आणि आता दुपारचा विश्राम आपला इकडंच असणार आहे. आता आपण पोहोचलोय रेवा भागीरथी गोशाला रामगड इथं. इकडं पाहू शकता या सगळ्या देशी गाया आणि आपला दुपारचा विश्राम इथंच असणार आहे. आले आले पहिलं भजन प्रसादीसाठी बोलवलंय. राम सीता 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 आता आश्रमामध्ये ज्यावेळेस आपल्याला थाळी साफ करायची असते त्यावेळेस काय वापरलं जातं बघा एकदा. राखे. आपण लहानपणी यानेच घासायचो पण आता आपल्याकडे साबण आलेत. पण इकडे अजून काही काही आश्रम येतात तिकडे राखेच. रेवा भागीरथी ह्या गोशाळेत आलतो सकाळी 11 वाजता. परंतु आज आपण इकडंच थांबणार आहे. आता दुपारचे 3:30 वाजले. आता आपण गोशाळेत आलेलो आहे. समोर बघू शकता देशी सगळ्या प्रकारच्या आपले गोमाता. इकडं त्यांचे बसछडे. नर्मदे हर.